राम राम मंडळी, आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मी येणं सिन्नर घाटातून कायम येत जात राहतोय। या घाटामध्ये कोणत्या देवाचं मंदिर आहे मला आज पाहायचंच आहे। मी आपली गाडी थांबवली, पायऱ्या उतरून खाली आलो। इथं समोर मंदिरावर लिहिलं होतं कपालेश्वर महादेव देवस्थान। या मंदिराचा जीर्णोद्धार 18 डिसेंबर 2003। मी आपलं मंदिराच्या गाभाऱ्यात आलो, महादेवाचं दर्शन घेतलं, बाहेर निघालो। मी आपल्या लुनावर बसलो, निघालो घरी। जोगल टेंबेवरून नायगावला शांताराम नानागरकर यांच्या घरी दिंडी आली होती। साईबाबाची दिंडी चालली होती। जोगलीहून नायगाव, नायगाव ते शिर्डी असा हा पायी दिंडी सोहळा चालू झाला। मी आपलं साईबाबांचं दर्शन घेतलं। लोक तर सगळेच माझ्याकडे टाकामाका पाहत होते। मी आपला कॅमेरा गरागरा फिरवला ना आजूबाजूच्या फुटेज काढून घेतल्या। फुटेज काढायचं म्हणल्यावर आपल्या बाय हात का केले आयला हे काय। मी आपल्या इकडे व्हिडिओ काढायच्या नादी लागलो, तिकडे फराळ वाटप चालू झालाय। दिंडी बरोबर जाणाऱ्या बायांनाच पहिलं फराळ दिलं। आयला ही काय भानगड, हिंदू नाणे तर या बायांमध्येच बसले। माझ्या दुकानावर नेमकं गिऱ्हाईक आलं होतं। भाऊच्या पोरीला शाळेचे बूट घ्यायचे होते, मी शाळेचा बूट दिला। मी पोरीला म्हणलो एका पायाचा देऊ का दोन्ही पायाचा, ती लगेच माझ्याकडे पाहायला लागली। संध्याकाळी जोगलीची यात्रा होती, पोरांनी तालच धरला, आम्हाला जत्राला जायचंय। मी त्यांना म्हणलं आवरा पटकन जाऊ आपण। जत्रामध्ये आल्यावर नुसता लाख तेवढ्यात मला संपत भाऊ सांगल्याचं पोरग दिसलं। संपत भाऊचं तर हायच आहे, गणेश भाऊ सांगल्याचं आहे। पवन भाई यांनी मला पाहिल्यावर डायरेक्ट पाणीपुरीच्या गाड्यात घुसला। चायला या पोराची काय गडबड आहे, यांनी नेमकी लाइटिंगची माळ घातली का फुलांची माळ घातली। मी पोरांना म्हणलो चला आता आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊ। मी चालता चालता आपल्या रिकामे फुटेज काढतच चाललो होतो। मी आपलं पुढं आल्यावर दादाला म्हणलो एक नारळ दे पटकन, त्याने लगेच नारळ सोलून मला दिलं। मी आपलं पटापटा पायऱ्या चढलो, वरती आलो। बर का भावानं, मंदिर आहे ना जरा उंचावर आहे। मी अनुरागला म्हणलो तू नारळ फोडून मंदिरात ये। तोपर्यंत आम्ही खंडेरायाचं दर्शन घेतलं। दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो। जेव्हा मी आजूबाजूला कॅमेरा फिरवला तेव्हा नजारा पाण्यासारखा होता। मी पोरांना म्हणलो तुम्हाला काय खायचंय रे, पोरं म्हणे आम्हाला पाणीपुरी खायची। मग काय आलो ना पाणीपुरीच्या गाड्यावर। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ।